आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती, वर्कशीट तसेच कुपोषण, लक्षणे, परिणाम आणि प्रतिबंध या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा। आम्हाला माहीत आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेलच। चला त्यातीलच एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजवूया। माझी शाळा खूप सुंदर आहे। माझ्या शाळेत खूप मोठे पटांगण आहे। आता आपण पुढील कृती करू, जिचे नाव आहे करून पाहूया। जमिनीवर एक मोठा वर्तुळ काढून घ्या। गटातील सर्व माता वर्तुळात उभ्या राहतील। वर्तुळाच्या बाहेर कुणीही जाणार नाही। एक माता इतर मातांना पकडण्याचा प्रयत्न करेल। इतर माता त्या वर्तुळात धावत राहतील। ज्या मातेला पकडले जाईल त्या दोन माता एकमेकींचा हात धरून इतर मातांना पकडण्याचा प्रयत्न करतील। अशा प्रकारे एक माता पकडून एक मोठी साखळी तयार करायची आहे। जी माता शेवटपर्यंत पकडली जाणार नाही ती माता या खेळाची विजेता माता असेल। आशा आहे की हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल। चला आता आपण पुढील कृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। दैनंदिन जीवन जगत असताना आर्थिक साक्षरता असणे गरजेचे आहे। आर्थिक साक्षरता म्हणजे पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे शिकणे, घर खर्चाचे नियोजन करणे, गरज आणि इच्छा ओळखणे यालाच आर्थिक साक्षरता म्हणतात। यामुळे घर चालवणे सोपे होते आणि भविष्यासाठी तयारी करता येते। चला तर मग आर्थिक साक्षरता म्हणजे काय हे समजून घेऊया। माधुरीला शिलाई मशीन घ्यायचं आहे। त्यासाठी ती पैसे वाचवायचा प्रयत्न करते, पण तिने वाचवलेले पैसे काही ना काही कारणामुळं इतर कामांसाठी खर्च होतात। त्यामुळे तिला मशीन खरेदी करता येत नाहीये। माधुरीनं विचारपूर्वक खर्च केला असता तर तिला ही परिस्थिती बदलता आली असती। आणि म्हणूनच आपण आर्थिक साक्षरतेविषयी माहिती घेऊया। देशाचं चलन किंवा पैसे हे देवाणघेवाणीचं समाजमान्य माध्यम आहे। पैशाने आपण सामान तसंच विविध सेवा मिळवू शकतो किंवा बिलही भरू शकतो। आर्थिक साक्षरता म्हणजेच इंग्रजीत फायनान्शियल लिटरसी ही अशी क्षमता आहे ज्याद्वारे संपत्तीचे सर्व पैलू समजून घेता येतात आणि पैशांशी संबंधित व्यावहारिक कौशल्य विकसित होते। सोप्या शब्दात सांगायचं तर पैशासंबंधी सगळी माहिती मिळते आणि पैसे विचारपूर्वक कसे वापरायचे हे समजतं। आर्थिक साक्षरतेसाठी एखाद्या व्यक्तीकडे कोणत्या प्रकारची माहिती असणं आवश्यक आहे? उत्पन्न म्हणजेच इन्कम आणि खर्च म्हणजेच एक्सपेंडिचर यांचं संतुलन ठेवणं ही यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्याचबरोबर बजेट, बचत आणि योग्य गुंतवणूक म्हणजेच इन्व्हेस्टमेंट या संबंधी माहिती असली पाहिजे। पण आर्थिक साक्षरतेची काय गरज आहे? 1. योग्य निर्णय घेण्याची क्षमता। आर्थिक साक्षरतेमुळे आपल्याला स्वतःच्या पैशांसंबंधी योग्य निर्णय घ्यायला मदत होते। पैशांची बचत करणं आणि पैशांची आवक वाढवणं हे शिकता येतं। स्वतःचे पैसे सुरक्षित ठेवण्याचे पर्याय समजतात। तसंच कर्जात कसं अडकायचं नाही किंवा गुंतवणुकीचे चुकीचे मार्ग कसे टाळायचे याविषयी माहिती मिळते। 2. भविष्यातील नियोजन। आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून तुम्ही भविष्य काळातील खर्चाचं नियोजन आणि घर खरेदी, शिक्षण किंवा निवृत्ती या साऱ्यांसाठी पैशांची बचत करणं देखील शिकू शकता। 3. आयुष्यात घडणाऱ्या बदलांचा सामना करणं। आर्थिक साक्षरतेच्या मदतीनं तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलांचा तुम्ही योग्य प्रकारे सामना करू शकता। उदाहरणार्थ नवीन नोकरी, कुटुंब साकार करणं
किंवा अनपेक्षित खर्च. 4. आत्मविश्वास. पैशांसंबंधित मुद्दे नीट समजल्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. पगाराशी संबंधित वाटाघाटी असो किंवा खर्चांचं नियोजन. आर्थिक साक्षरतेमुळे आयुष्य तणावविरहित होतं. हा कोर्स म्हणजेच आर्थिक साक्षरतेच्या दिशेनं तुमचं पहिलं पाऊल आहे. या कोर्समध्ये तुम्ही पुढील गोष्टी शिकणार आहात. 1. पैसे ही संकल्पना आणि योग्य आर्थिक सवयी. 2. आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्याचं नियोजन आणि त्याचं महत्त्व. 3. उत्पन्नाचं व्यवस्थापन, खर्चाची माहिती आणि गुंतवणुकीची सुरुवात याविषयी सर्व मूलभूत पद्धतीची माहिती. या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया. मातेने मुलांसोबत बसून घरातील वेगवेगळ्या वस्तूंचे कोणकोणते आकार दिसतात यावर चर्चा करायची आहे, जसे आरसा, मोबाईल, डब्बा इत्यादी. आता कागदाचे विविध आकार कट करून वहीत चिकटवा. चिकटलेल्या आकाराबद्दल माहिती मुलाला त्याच्या भाषेत सांगायला लावा व मुलाने सांगितलेल्या माहितीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा. रुद्राणी, हा काय आहे? हा आरसा आहे. हा, आणि हा हा एक डब्बा आहे. डब्बा आहे. ओके. आणि हे काय आहे? मोबाईल. मोबाईल आहे. आता या वस्तूंचा आपण आकार कट करणार आहोत आणि त्यांच्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या. आजच्या कृती इथेच संपत आहे. अशाच नवीन माहिती आणि कृतीसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.